राऊसाहेब, मवियामध्ये काँग्रेस पक्षाकडनं ठाकरेंच्या शिवसेने पक्षासोबत समन्वयाचा अभाव आहे असं वाटत नाही का आपल्याला? त्याचं कारण असं की दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तुमच्या पक्षाला विश्वासात घेतलं नव्हतं, चर्चा केली नव्हती. निर्णय जाहीर केल्यानंतर चर्चेची आपण विषय सांगितला. आणि त्याला जोडून दोन उपप्रश्न आहेत. बारामती पोटनिवडणुकीकरिता भाजपकडनं, देवेंद्र फडणवीसांकडनं सर्व पक्षांना पाठिंबा मागितलाय. त्यामुळे तुम्ही आता भाजपला पाठिंबा देणार का काँग्रेसला पाठिंबा देणार, हा एक प्रश्न. दुसरा राहुरीबाबतचा निर्णय काँग्रेसने घेतलेला असताना आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख खेवरे हे देखील काल मातोश्रीवरती इच्छुक म्हणून आले होते. त्यामुळे आता राहुरीची निवडणूक तुम्ही लढवणार का काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही? बघा, कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा समन्वयाचा अभाव अजिबात नाही. दोन्ही पोटनिवडणुकांना राहुरी आणि बारामती या दोन पोटनिवडणुका आहेत. दोन्ही मतदारसंघामधल्या आमदारांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि निवडणुका लढायच्या की नाही या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. असं काही नाही की चर्चा सुरू नाही. काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली. काल स्वतः माननीय शरद पवारांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली. माझ्या माहितीप्रमाणे राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक आहे. काल जयंतराव पाटील यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झाली. आम्ही काल काही चर्चा केली. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. याचं कारण बारामती ही जागा आम्ही लढलो नव्हतो, ती शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची जागा आहे. आणि राहुरीसुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाची जागा. निर्णय त्यांनी घ्यायचा काय करायचं. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत. राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून 3 महत्त्वाची लोक, जर समन्वय नाही असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. पण आम्ही असं म्हणतो आहे, जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार आहेत, त्यांनी मागची निवडणूक लढवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. ते यावेळेला निवडणूक लढणार आहेत की नाहीत या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होईल अशी माझी साधारण माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष हा त्यानंतर राहील. पहिली संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचं तिकडे त्या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे. आमच्याकडे 3 उमेदवार आहेत, पण ही निवडणूक होईल. बारामतीमध्ये जो विषय आहे, बारामतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार यांनी उद्धव ठाकरे साहेबांशी नक्कीच चर्चा केली. चर्चा होत असते. त्या भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणूक लढत आहेत. त्यांची युती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ह्याच्यासुद्धा आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. त्या काय महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्या भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट असे त्या संयुक्त उमेदवार असतील. अशा वेळेला त्यांनी जरी चर्चा केली असली माननीय उद्धव साहेबांशी, तरी उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेतील. अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण अशी माहिती समोर येते की बारामती पोटनिवडणुकीला उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना पाठिंबा दिला अशी देखील माहिती समोर. असं माननीय उद्धव साहेबांनी कुठे जाहीरपणे स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त केली असं मला तरी दिसत नाही. भाजपच्या नेत्यांनी आभार मानले उद्धव ठाकरे यांचे पाठिंबा दिला. कधी दिला? काल प्रवीण दरेकरांनी सुद्धा. नाही, कधी दिला मी तर ऐकलं नाही. काल ते आमच्याबरोबर होते पक्षप्रमुख, पक्षाचे बरेच नेते तिथे उपस्थित होते. चर्चा झाली पक्षात. उद्धव साहेबांनी या संदर्भात नक्कीच चर्चा केली.
सगळ्यांशी. पण या क्षणी अजूनही अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांनी कोणताही निर्णय आणि निकाल दिलेला नाही. सर उद्या प्रश्न सामना असा आहे आता- की अजित पवार महाविकास आघाडी सुरू राहिली आहे, बरेच वर्ष काँग्रेस सोबत राहिलेली आहे. आता काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने उमेदवार देणं तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं, दिला पाहिजे नाही का दिला देऊ नये? पाहिजे? निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. पण तरीसुद्धा अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीनं काळानं हिरावून दिलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे, एक आदर आहे, रिस्पेक्ट आहे, एक 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 सन्मान आहे. एवढा पुरता विषय आहे. पण निवडणुका लढायच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे, हा अट्टहास हा चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाणांना सुद्धा निवडणुकांना सामोरं जावं लागलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे निवडणुका तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना, भाजपवाले त्यासाठी मतं फोडता, आमदार फोडता, खासदार फोडता. एक मोठा वर्ग असतो निवडणूक काळामध्ये मतदारांचा, ज्याला सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं? जे सरकारविरोधी आहे, शेतकरी, कष्टकरी, जो चिडलेला आहे, संतप्त आहे, त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका, त्यांच्यावरती अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं आहे. तरी या दोन्ही निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, चर्चा होत राहील आणि निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एक संघ आहे आणि राहील.